हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. अमीर एंटरप्राइज परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST ऑफ ₹3,800. काय दिलेलं आहे? अमीर एंटरप्राइजेसने काय केलेलं आहे? चॉकलेट सॉस बॉटल्स परचेस केलेल्या आहेत आणि किती GST पेड केलेला आहे? ₹3,800 GST पेड केलेला आहे. म्हणजेच अमीर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स किती असणार आहे? 3,800. काय ते आपण लिहून घेऊ. अमीर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स किती? ₹3,800. He sold these bottles to Akbari brothers and collected GST of ₹4,100. आता अमीर एंटरप्राइजेसने काय केलं आहे? ह्या चॉकलेट सॉस बॉटल्स सोल्ड केलेल्या आहेत अकबरी ब्रदर्सला आणि त्यांच्याकडून GST कलेक्ट केलेला आहे. किती GST कलेक्ट केलेला आहे? ₹4,100. आता अमीर एंटरप्राइजेसने हा GST कलेक्ट केलेला आहे म्हणजे अमीर एंटरप्राइजेसचा आउटपुट टॅक्स किती येईल? ₹4,100. लिहून घेऊ आपण येथे. आउटपुट टॅक्स किती? ₹4,100. अकबरी ब्रदर्सकडून काय अमीर एंटरप्राइजेसने 4,100 टॅक्स काय केलेला आहे? कलेक्ट केलेला आहे. म्हणजेच अकबरी ब्रदर्सने काय केलेला आहे? हा पेड केलेला आहे अमीर एंटरप्राइजेसला. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स काय येईल? ₹4,100. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड GST ऑफ ₹4,500. आता मयंक फूड कॉर्नरनं काय केलेलं आहे? या बॉटल्स अकबरी ब्रदर्सकडून परचेस केलेल्या आहेत आणि GST किती पेड केलेला आहे? ₹4,500. म्हणजेच अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स काय येईल? ₹4,500 येईल. कारण मयंक फूड कॉर्नरने काय केलेलं आहे? हा अकबरी ब्रदर्सला ₹4,500 टॅक्स काय केलेला आहे? पेड केलेला आहे. म्हणजेच अकबरी ब्रदर्सने हा कलेक्ट केलेला आहे मयंक फूड कॉर्नर्सकडून. म्हणजेच अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स किती येईल? ₹4,500. आणि मयंक फूड कॉर्नरचा हा काय होईल? इनपुट टॅक्स होईल कारण त्यांनी काय केलेला आहे? हा पेड केलेला आहे ₹4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. आता आपल्याला कोठे कोठे काढावं लागेल पहा. अमाऊंट ऑफ GST पेएबल, येथे इनपुट टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स आहे अमीर एंटरप्राइजेसचा, म्हणजे येथे आपल्याला GST पेएबल काढता येईल. त्याचप्रमाणे अकबरी ब्रदर्सचा पण इनपुट टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स आहे, त्याच्यावरून आपण GST पेएबल काढता येईल आपल्याला. पण मयंक फूड कॉर्नरचा फक्त काय आपल्याकडं? इनपुट टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स नाही. त्यामुळे आपल्याला मयंक फूड कॉर्नर्सचा अमाऊंट ऑफ GST पेएबल काढण्याची गरज नाही. म्हणजेच आपल्याला फक्त अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्सचा GST पेएबल, अमाऊंट ऑफ GST पेएबल काढावा लागेल. आणि त्याचबरोबर CGST आणि SGST पेएबल काढून घ्यावा लागेल. पहा, सॉल्व करू आपण आता एक्झाम. लिहून घेऊ आपण. फॉर अमीर एंटरप्राइजेस, प्रथम आपण अमीर एंटरप्राइजेसचा अमाऊंट ऑफ GST पेएबल काढू. फॉर अमीर एंटरप्राइजेस इनपुट टॅक्स म्हणजेच ITC किती आहे पहा? ₹3,800. आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती आहे पहा? ₹4,100 कलेक्ट केलेला आहे. GST म्हणजे आउटपुट टॅक्स येईल ₹4,100. We know that GST payable is equals to output tax minus ITC, input tax credit. आउटपुट टॅक्स किती आहे आता? ₹4,100 मायनस ITC किती आहे? ₹3,800. 4,100मधून 3,800 मायनस करू. 0मधून 0 गेले 0, 0मधून 0 गेले 0, 11मधून 8 गेले 3, कॅरी ओव्हर 1. म्हणजेच किती येईल पहा? 300 येईल. ₹300 काय येईल आपला? GST पेएबल येईल अमीर एंटरप्राइजेससाठी. आता काय करायचं आहे आपल्याला? अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. मग अमाऊंट ऑफ CGST आणि SGST काय असतो? GSTच्या हाफ असतो. म्हणजेच 300चा आपल्याला हाफ करावं लागेल. पहा, अमाऊंट ऑफ
CGST is equals to amount of SGST is equals to GST upon 2. GST चा हाफ असणार आहे. मग GST पेएबल किती आहे ₹300 आहे. 300 upon 2 is equals to 150 येईल. भाग घालू बघा. 2 1 जार 2, 3 मधून 2 गेले 1, 2 5 जार 10, 2 0 जार 0. म्हणजेच अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST किती येईल ₹150. पहा आपण आन्सर लिहू. फॉर अमीर एंटरप्राइजेस अमाऊंट ऑफ GST पेएबल is ₹300 and amount of CGST and amount of SGST is ₹150. आता आपल्याला काय काढायचं आहे. फॉर अकबरी ब्रदर्स अमाऊंट ऑफ GST पेएबल काढू आपण. फॉर अकबरी ब्रदर्स इनपुट टॅक्स म्हणजेच ITC किती आहे पहा. फॉर अकबरी ब्रदर्ससाठी अकबरी ब्रदर्सने अमीर एंटरप्राइजेसला किती टॅक्स दिलेला आहे 4100. म्हणजेच अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स काय येईल ₹4100 आणि आउटपुट टॅक्स म्हणजेच अकबरी ब्रदर्सने मयंक फूड कॉर्नरकडून किती GST कलेक्ट केलेला आहे 4500. म्हणजेच अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स किती होईल ₹4500. We know that GST payable is equals to output tax minus ITC is equals to output tax किती आहे ₹4500 minus ITC किती आहे ₹4100. म्हणजे GST पेएबल किती येईल ₹400. GST पेएबल किती मिळाला ₹400. आता आपण काय काढू अमाऊंट ऑफ SGST आणि CGST काढून घेऊ. अमाऊंट ऑफ CGST is equals to amount of SGST is equals to GST upon 2. अमाऊंट ऑफ GST upon 2. आता अमाऊंट ऑफ GST किती मिळाली आपल्याला फॉर अकबरी ब्रदर्ससाठी 400 upon 2. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 0 जार 0, 2 0 जार 0. म्हणजेच किती मिळेल ₹200. अमाऊंट ऑफ CGST आणि SGST किती येईल ₹200. आन्सर लिहू आपण. फॉर अकबरी ब्रदर्स अमाऊंट ऑफ GST पेएबल is ₹400 and amount of CGST and SGST is ₹200. दोन्ही काय असणार आहे इक्वल असणार आहे. अमाऊंट ऑफ CGST आणि SGST किती असणार आहे ₹200. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.